थोडं काम झालेलं आहे डेकोरेशनचं. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आता दुपारचे 11:30 वाजले आहेत, हे बघा. आणि आज मी पण खूप लेटच उठलोय, कारण काल रात्री पण सगळं आवराआवर करेपर्यंत खूप लेट झालं झोपायला मला. त्यामुळे आज थोडा लेट उठलो. आणि आज तसं पण संडे होता, तर बोलू आरामातच उठतो. आणि आज पण आपल्याला खूप साफसफाई करायची आहे. आपल्या गणपती बाप्पा येणार आहे, त्यामुळे सगळी साफसफाई वगैरे करून घ्यायची आपल्याला. आणि आपल्या पक्ष्यांसाठी जो पिंजरा होता तो रिपेअर वगैरे झालेला आहे. त्याला मस्तपैकी वेल्ड वगैरे केलं आहे सगळीकडून. तर त्याला आता थोडा पेंट पण करायचं आहे, तर ते पण करू आज. थोडा बघूया, वेळ मिळाला तर करू पेंट. आणि सगळ्यात पहिला तर नाश्ता करून घेतो, कारण खूप भूक लागली आहे मला. जरा नाश्ता करून घेऊ आता. सगळं बघा, नाश्ता डोसा आणि चटणी पटापट खाऊन घेतो आणि सुरू करतो आपली आवरावर करायला. ते रिसॉर्टवर आलोय मी. हे बघा, इथे आपले लोक बोटिंग करतात आहे. तर गेले सकाळीच एकदम बोटिंग करायला. सकाळ म्हणजे दुपारच झाली आता. जरा बोटिंग करतात ते, आणि त्यांचा पण नंतर चेकआउट आहे. आपला पक्ष्यांचा पिंजरा, आपला हा जुना पिंजरा, त्याला आता मस्तपैकी वेल्डिंग वगैरे केलं सगळीकडून आणि तारा वगैरे सगळीकडून लावल्यात. आता काही टेन्शन नाही याला. तर आता ह्याला पटकन आपल्याला पेंट पण करायचं आहे. सो काही आपला पिंजरा फायनली पेंट करून झालेला आहे. सो काही जणी आजचं वातावरण पण मस्त वाटतं एकदम. ऊन वगैरे आलं आहे, गार वारा सुटते मस्तपैकी इथे. आणि स्विमिंग पूलचं पाणी पण एकदम क्रिस्टल क्लिअर वाटते. असं वाटतं आताच एक उडी मारावी, पण सध्या नकोय, संध्याकाळी मारू, संध्याकाळी पोहू ह्याच्यामध्ये. हे बघा, बाकीचं पण इथलं वातावरण मस्त वाटतं एकदम. ऊन आहे, थंड वारा आहे, गरमी नाही अजिबात. हा नंतर बंद करतो मी. सो काही जणी हे गेस्ट गेले, तर हा रूम पण मस्त साफ करून झालेला आता. हे बघू शकता रूम आपला. हा बघा, मस्त आता क्लीन झालेला आहे. आता एक थोड्या दिवसांनी, म्हणजे थोड्या वेळाने लादी सुकेल तेव्हा फक्त सगळे फॅन वगैरे बंद करेन. सो गाईज, हे बघा, आता आपल्या पक्ष्यांना आता नवीन घरामध्ये शिफ्ट करतोय आम्ही. हे बघा आता त्यांच्या आधी हे लाव, काय मडके लावायला पाहिजे. हो, ते लावू आता मडके. सध्या आई इथे चेक करते सर्वकडे पॅक आहे की नाही, तर सर्व निघतील. हे चिवचिव करतात कसे बघा, यांची बडबड चालू आहे. ती बडबड चालू आहे, बडबड. हो बरोबर. तर थोड्या वेळाने टाकूया ना आपण ह्याच्यामध्ये. पहिले हे आता हे 2-3 मटके पहिले लावू इथे आपण, जेणेकरून ते ह्याच्यामध्ये अंडी वगैरे देतील. मग काम चालू आहे, मटके लावायचे, अंडी द्यायला देणार. बघा चालू आहे इथे. अंडी देतील, मग मुलं होतील, मग आपले जाम हे होतील, फॅमिली येतील भरपूर. गेस्ट म्हणून त्यांना ठेवू रूम मध्ये. त्यांचा रूम बघा एवढा छान आहे हातकडे. बरोबर, एवढं राहतो नाईटला. हे बघा, आता सुरू करतो पक्ष्यांना टाकायला. घे, चल सुरू कर नीट. हा चल, एक मिळाला. चावला बघ, असं चावतोय बघ, असं चावतोय बघ. थांब, नीट दाखव फक्त. सकाळी हा बघा, पहिला पक्षी सुरू केलाय. माझा आहे. चुकून चुन, चुचून. आई तू काय पकड नको, हात चावतोय बघ. तू खोल फक्त, धरून ठेव ना. तू मी इथून टाकतो पटकन, त्याला घे, काढ तिकडे मध्ये टाक. एक गेला हात अरे मग तू देशील तेव्हा टाकेल. हा तो बघ गेला बघ. तू इकडून टाक. हे झालं, कन्फ्युज झालाय बहुतेक तो. अरे कुठे आलो मी इथे? एडा तुमचे पण मित्र. अरे कुठे आलो मी इथे? काय? सो गाईज, आता दुसरे पक्षी. हो बरोबर केलं त्याने. चला या इकडनं ढकलू मी. अरे वर खाली पटकन पकडला असता, पटकन. हा दुसरा मिळालाय. हो तूच दे, पकडेल पकड. एवढा नको ना, सोडू रे. अरे रे, हात आया लेकिन मुन्ना लगा. तिकडे बाहेर, चला तिकडे जा. हा आला. अरे नाही रे बाबा, सोपं नाही ते, उडतात.
लई मोठी प्लेस मिळाली सकाळपर्यंत राहा म्हणजे झालं ना? नाही तर बाहेर एवढा आता बोललो मी त्या भांडलो आणि तू टाक तू बोल हळूच. हा एवढंच घे. बस एवढंच. याला असं काय फेकतोस त्याला. काय उडतंय स्वतः हे बघा हे 2 पक्षी लास्ट राहिलेत. आता यांना बघूया. यांना खूप कठीण आहे पकडणं. आता हे लगेच उडत आहे तिकडे तिकडे. त्यांना वाटतं त्यांना आम्ही आता मारणार होतो पण नाही. हा बाबा आला आला आला. तो बघ कसला आला. ते पंख बघ कसे आहेत त्याचे. पंख लागू त्याचे. कधी पण उडेल. चल पहिला टाकू दे. उडा झाला इकडे सगळे इकडे पण नाही. जुगाडाला तिथे घे हात धर जाईल पटकन. आला पक्षुंदर. ए छकुंदर. हा मादी आहे नाही मादी बघ असं चावलाय बघ सोडत नाही. माझ्या मी ग्लोव्स पण नाही घातले. टाका चल. किती जोरात अरे किती जरा तू असं सोडलं त्याला. तू बघ कसा बसला बघ इकडे. काय ते बघा आपले सगळे पक्षी गेलेले आहेत. किती आहेत पक्षी आता मोज. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8 पक्षी आहेत. अशा प्रकारे हे बघा आमचे पक्षी हंटर. तो काय ते बघा आम्ही त्यांना खूप काय केलंय. हा बघा इथे बघायला पण आला. कोण आलाय करत. हळूच एक हात लावूया. ए पक्षी पळाला. ते बघायला आलेला आहे किती उडतोय बघा इथं जीव. आता खूप छान त्यांना असं मोठंसं घर मिळालं एकदम. त्यांना टेन्शन नाही कसलंच. आता एकदम मोठे व्हा. अंडी वगैरे टाका त्या मटक्यांमध्ये आणि मोठी पिल्लं वगैरे काढा तुम्ही. समजलं ना. आता तुमची पॉप्युलेशन वाढवायची. आता हे बघा ह्यांचं खाणं काय काय आहे. मूग मटकी मूग आहे मटकी आहे मोड आलेले मेथी आहे कोथिंबीर आणि मोड आलेले गहू आहेत. गहू भिजत घालून हे सगळे ते छान खातात मस्त. काही पाऊस पण आलेला आहे. लवकरात लवकर आपल्याला जायला टाकायला लागेल ह्याच्यामध्ये. पडेल बघा पाय खाली. हा आता मस्त यांना पेटपूजा करायला पण दिलंय सर्व एकदम. आता गप्प खायचा बडबड कमी करायची. आम्ही यांना मुद्दा म्हणून रात्री सोडले कारण हे रात्री म्हणून मस्त सेट वगैरे होतील त्यामध्ये आणि मग उद्यापर्यंत ते पूर्ण ह्याच्यामध्ये फ्री होऊन जातील. आता 2-3 दिवस खोलायचं. आता त्यांना काही टेन्शन नाही. आता पाऊस बघू शकता. पाऊस यायला लागला आता जोरात एकदम. हे बघा आपलं अंगण मस्त धुवून झालंय. हे बघा सगळीकडे ब्लिचिंग पावडर टाकली आहे ओटीवर पण आणि इथे पण. आणि आता पाणी भरून घेऊ ह्याच्यावर पण. मस्त आपलं क्लीन चालू आहे. गणपती तयारी एकदम जोरदार चालू आहे आपली. हेच काम करून करून खूप जमलोय. हे बघा आपले मास्टर शेफ आपल्याला मॅगी बनवत आहेत. मला पण आहे समजलं ना. तू कोण. ती सगळी मॅगी मीच खाऊन टाकणार आहे तसं पण. कारण हा मॅगी खात नाही. हा फिटनेस फ्रीक आहे. मॅगी अजिबात खात नाही तो. सर्व मॅगी मला बनवणार आहे तो. आता आपल्याला टेन्शन नाही. मस्त आहे की मॅगी खातो. होता हाय प्रोटीन डाएट चालू आहे आपलं. हे बघा आपली मॅगी रेडी आहे. आणि हा बघा टोपरच घेऊन बसलाय. इकडे बघ. हाय रे काय रे टोपर बसलाय मॅगी. आता खायला फोकस करतो आपली मॅगी. फॅन बंद कर. आता बोल काय बोलतोस ते. मस्त होईल. दुसरी कुठली लाईट आहे. दोन्ही बघू ना मग समजेल आपल्याला कशी येते. तो थोडं चांगला त्याला टच करू नको वायर लावल्यावरती पण. हा मस्त वाटतंय ब्लॅक वाला. आता आम्ही डेकोरेशनचं काम सुरू करतोय. बघा ही फुलं आहेत इथे. तिकडे सगळे लाईट्स आहेत. इथे पण आहेत लाईट्स. आणि आता रात्रीचे वाजलेत 12:15. आता काम सुरू करतोय डेकोरेशनचं आम्ही. फुलं होतो डायरेक्ट खाली. फुलं आहेत खूप सारी. एवढी सगळी फुलं आहेत. आणि हे सगळे कंठी गणपती बाप्पाचे असतात. बघा आता ही सर्व लावायची डिझाईनमध्ये एका आणि इथे कुठेतरी सेट करू आता ह्याच्यावर शोकेशवरतीच.
तो काय हे बघा आपलं एवढं काम झालेलं आहे डेकोरेशनचं. हे एक आहे आणि बाकी फुलं वगैरे सगळे आता उद्या सकाळी लावू आम्ही. कारण बघा ऑलरेडी इथे 1 वाजलेले आहेत आणि आता मला हा ब्लॉग मग एडिट करायचा आहे आणि करून झोपेन मी. सो गाईज हा ब्लॉग मी इथे संपवतो. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आवाज खूपच येते आज.